प्रेमिकल लोचा, लेखिका मनस्विनी लता रवींद्र, भाग 10वा. इतकं खोटं बोलता येतं ना तुला? हो, आणि आता तू पण बोलायला लागलायस. अरे, त्या मुलीनं मला म्हातारा म्हटलं. मी गमतीत तेच पुढे कॅरी केलं. ती मुलगी मी होते. हो, 20 वर्षांची. तिच्यात तुझ्यासारखं काहीच नव्हतं. म्हणजे बघ, तू काय लेव्हलला थापा मारायला लागलेली आहेस. मी जेन्युइनली बोलत होते. मी जर मनातल्या मनात मानलं ना की मी अमुक आहे, तर मी तशी होऊ शकते. म्हणून तर त्या बत्थड भयंकर मुलासाठी सोज्वळ लग्नाळू पण झाले होते. तू भेटला नसतास तर एव्हाना माझं त्याच्याशी लग्न पण झालं असतं. मग मला थँक्यू म्हणायला हवंस तू. नाहीतर 2.5 वर्षांनी 3 मुलं हातात घेऊन डिव्होर्स घेऊन परत आली असतीस. 2.5 वर्षात 3 मुलं. 9 एके 9, 9 दुणे 18 आणि 9 त्रिक 27. 27 महिने म्हणजे किती वर्ष झाली? 2.5, राईट? म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्रीत त्याने मला प्रेग्नंट केलं असतं. हे वाटत तरी तसाच होता तो, पुरुषार्थ सिद्ध करणारा. इतका कसला राग आहे रे तुझ्या मनात माझ्याबद्दल? अरे हा, तुला एखाद्या अल्लड 20 वर्षाच्या लहान मुलीला भेटायचं होतं ना. मला बघून भ्रमनिरास झालाय तुझा, हो ना? बघ, तू यंग दिसावास म्हणून टी शर्ट पण घालून आलायस. हो, आलोय. अर्थात मला 20 वर्षांची मुलगी भेटली नसती, 50ची बाई भेटली असती तरी चाललं असतं. पण मला तुला भेटायचं नव्हतं. ओके, जाते मग मी. जा आणि मार परत थापा. बनायला जा वेगळं कोणीतरी. तुला माहितीये तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुला तू जशी आहेस ना तशी आवडत नाहीस, म्हणून तुला वेगळं कोणीतरी व्हावं वाटतं. तू अशी नव्हतीस यार कधी. येस, राईट, करेक्ट. पण कारण माहितीये तुला का मी असं वागत होते ते? कारण मी जशी आहे तशी बाकी जगाला ऍक्सेप्टच होत नाही. आणि समाजात राहावं लागतंच ना. तूच होता ज्याला मी जशी आहे तशी आवडायचे. पण तुला जेव्हा ते पटेनासं झालं तेव्हा मी संपले. मग मला वाटलं मी वेगळी होऊन दाखवते. त्याशिवाय माझं काही खरं नाही. मला जगायचं असेल तर बदलावं लागेल, नाहीतर मग आहेच. 1 मिनिट. तू काय बोलतीयस हे? आणि हे बघ, तू इथे डेटिंग ऍप्सवर चॅटिंग करतेस. उगीच अशा धमक्या देऊ नकोस. माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाशी बोलले. Sample complete. Ready to continue?